करू? अस्वस्थ राहू नको तर काय करू मी? या हातानं मी काय करतोय? मी माझेच माणसं मारतोय, माझेच भावकी मारतोय. ही आपली भूमी आहे, हे आपलं राज्य आहे, म्हणजे आपली जमीन आहे. आणि आपल्या जमिनीवर हे परकीय येऊन राज्य करत आहेत. ते मालक आहेत, आपण त्यांचे नोकर आहोत. आणि त्याने काय करू लागलेले? एवढा अत्याचार करू लागलेले. आणि हे आपल्यातच भांडण लावून देऊ लागले. आणि आपलेच माणसं आपल्या हातून मारू लागलेले, रक्ताचा सडा पडू लागलेला आहे. आणि हे बरोबर नाही. म्हणून मी अस्वस्थ आहे. पण नाविलाज होतो. ज्यावेळेस शहाजी राजे सुट्ट्या संपल्यानंतर चाकरी होती, नोकरी होती, जावंच लागत होतं. ते गेले दरबाराकडे. मा जिजाऊला प्रश्न पडला, त्यांना विचार पडला, जे आपले मालक म्हणतात ते खरं आहे. आपलेच माणसं आपण मारतो, आपल्याच भूमीतले माणसं आपण मारतो. याच्यावर काहीतरी केलं पाहिजे. त्यावेळेस त्यांनी स्वप्न एक निर्माण केलं. नाही, ही जी भूमी आहे ही आपली आहे, हे आपलं राज्य आहे, हे आपलं राज्य आपण निर्माण केलं पाहिजे. मग त्यासाठी ज्यावेळेस राजे शिवछत्रपतीचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630 ला, आणि लहानपणापासूनच शिवबाला मुद्दाम सांगू लागले, महाभारताच्या कथा मा जिजाऊने सांगितल्या, रामायणाच्या कथा मा जिजाऊने शिवबाला सांगितल्या. का सांगितल्या? तर त्याच्यात जे सांगितलेलं आहे ते म्हणजे हा माणूस घडवण्यासाठी सांगितलेली माहिती आहे. माणसानं कसं राहावं ते सांगितलेलं आहे. अनेक कथा त्या रामायणामधल्या, महाभारतामधल्या, पुराणामधल्या मा जिजाऊने लहानपणापासूनच त्याच्या म्हणजे त्याला सांगितल्या. आणि शिवबाला पूर्ण महाराज म्हणजे ते सह्याद्री पुढे घेऊन गेल्या, पुण्याकडे सह्याद्री. आणि त्या सह्याद्रीच्या काना कोपरा लहानपणी शिवबाला दाखवण्यात आला. त्या ठिकाणीच त्याला धडे देण्यात आले. आणि शिवबाने सुद्धा वयाच्या 8व्या वर्षी, म्हणजे त्याला कळू लागलं, वयाच्या 8व्या वर्षी ज्या वेळेस राजे शहाजी भोसले यांचा अपमान झाला दरबारात, त्यावेळेस 8व्या वर्षाच्या शिवबाला कळतं, राजे शिवबांना कळतं की माझ्या बाचा अपमान झालेला आहे. आणि तो अपमान त्या शिवबाला सहन झालेला नाही. त्याच वेळेस त्यांनी शपथ घेतली, नाही, हे स्वतःचं राज्य, हे स्वराज्य मी निर्माण करणार. आणि यासाठी मी कसलीही म्हणजे संकट आलं तरी ते सहन करणार. मी शिक्षण घेणार, धडे घेणार. आणि कड्या कपारी फिरल्या, ही सह्याद्री साक्षीला आहे. सह्याद्रीच्या साक्षानेच हे स्वराज्य निर्माण झालं. आणि एकदाच त्याने सर्व म्हणजे आदिलशाहला हरवलं, निजामशाहीला हरवलं, मुघलशाहीचं जास्त औरंगजेबासारख्या राजाचं त्याने निभाव या ठिकाणी टिकू दिलेले नाही. किल्ल्यामागून किल्ले जिंकून घेतले, गनिमी काव्याने त्याने किल्ले जिंकून घेतले. त्याच्याबरोबर अनेक सरदार निर्माण झाले. आणि त्याने त्यांच्या आईवडिलाचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्णत्वास केलं. तसा शिवबा आपण घडला पाहिजे. तर तुम्ही शिवजयंती साजरी करा, तर तुम्ही चरित्र वाचा. हा दुसरा आदर्श आहे. आणि तिसरा आदर्श म्हणजे या पृथ्वी तलावर जन्मलेली जी स्त्री आहे, या स्त्रीचा आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. हा एक आदर्श या शिवचरित्रामध्ये. आणि शिवबाने त्यावेळेस कोणत्याही स्त्रीचा अन्याय होऊ दिलेला नाही. ज्या वेळेस स्त्रीचा अन्याय होत होता त्या वेळेस त्यांनी स्वतः येऊन त्या ठिकाणी न्याय निवाडा केलेला आहे. जे कोणी ऐकत नाही, जे कोणी असा मोठा अन्याय केलेला आहे, त्याचे हातपाय कलम करून त्याला कैदमध्ये ठेवलं, त्याला फाशी दिलेली नाही किंवा त्याला मारून टाकले नाही. कारण त्याच्याकडे बघून दुसऱ्यानं, अरे ते किती तळमळत आहेत, त्याच्याकडे बघून दुसऱ्यानं स्त्रीच्या नादी लागू नये आणि स्त्रीचा अवमान करू नये.
असं त्यावेळेस सांगितलं. आणि हे आदर्श तुम्ही या शिवचरित्रातून घ्या. म्हणजे त्यावेळेस सुद्धा शिववाणी माणसाशी माणसाचं वागलं पाहिजे असं धडा दिलेला आहे. आणि माझ्या प्रवचनाचा विषयच आहे की माणसाने माणसाचं वागलं पाहिजे. आपल्या भारत देशाचे साधू स्वामी विवेकानंद खूप ज्ञानी माणूस, खूप ज्ञानी साधू. त्यावेळेस स्वामी विवेकानंदाच्या घरी काहीच कमी नव्हतं. खूप मोठे होते तरी पण ते सर्व संपत्ती वगैरे सोडली आणि अध्यात्माचा अभ्यास केला. आणि अध्यात्माचा वरवर अभ्यास केला नाही, अध्यात्माचा अभ्यास खोलवर केला. आज अध्यात्माचा अभ्यास हा वरवर होतो. अध्यात्मात काय सांगितले? तुकाराम महाराजांची गाथा बघा. त्या गाथ्यातला प्रत्येक अभंग आपल्याला काय सांगतो? आज काय सांगू लागलेत? तर आज फक्त चमत्कार सांगतात, अंधश्रद्धेकडे कुठे जातो. आणि अभंगात तुकाराम महाराजांनी कधीच सांगितलेलं नाही असा म्हणजे खोट्या गोष्टी कुठल्याही अभंगामध्ये बघा गाथ्यातले. स्वामी विवेकानंदांनी पण खोलवर अभ्यास केला. ते स्वामी विवेकानंद शिकागो या ठिकाणी अमेरिकेत जाऊन भाषण देतात. त्यावेळेस त्या ठिकाणी जगातले जेवढे काही साधू आलेले होते त्यांचं भाषण ऐकून, त्यांचं प्रवचन ऐकून अशा खूप मोठ्या टाळ्या वाजल्या, त्यांचा जयघोष झाला. असे ते स्वामी विवेकानंद ज्ञानी साधू. आणि त्या ज्ञानी साधूने त्या स्वामी विवेकानंदाचे गोड वाक्य, काय असेल ते गोड वाक्य तुम्हाला मुद्दाम सांगतो. ते गोड वाक्य काय आहे तर देव हा माणसात असतो. पहा, हे जे देव आहे ना ते माणसात आहे, दगडात नाही. मला म्हणायचं नाही देव नाही म्हणून, देव आहे. देव आहे म्हणून आपण आहोत. अरे ही मूर्ती कोण बनवली? कोण बनवली मूर्ती? माणसानंच बनवली ना. आज ज्याच्या काही मूर्ती आहे ते कोण बनवलं? माणसानं बनवलं. आपण बनवले. आणि माणसाला कोण घडवलं? कोण घडवलं माणसाला? माणसाला ईश्वराने घडवलं. माणसाला ईश्वराने घडवलं. माणसाला कोण या ठिकाणी पृथ्वीवर पाठवलेला? ईश्वराने पाठवलेला. म्हणजे याच्यावर मला एक गोष्ट सांगतो. एक मूर्तिकार होता. तो मूर्तिकार एक ईश्वराची सुंदर त्या मूर्तिकाराला मूर्ती बनवायची म्हणून तो गावाच्या बाहेर पडला. बाहेर गेला ज्या ठिकाणी चांगले चांगले दगड मिळतात मूर्ती बनवण्यासाठी. ते काय म्हणतो आपण, ते दगड फोडतात त्यांना वड. त्या वड समाजाकडे त्या गल्लीमध्ये ज्या ठिकाणी ते राहतात त्या ठिकाणी ते गेले. आणि त्या ठिकाणी जाऊन ते मूर्तिकार ते दगड बघू लागला. त्याला अनेक दगड बघितले त्याने त्या ठिकाणी मूर्ती घडवण्यासाठी. पण त्याला ते दगड पसंत येत नव्हता. एका ठिकाणी गेल्याच्या नंतर एका दुकानात गेला, म्हणजे त्या वडाकडे गेला. त्या वडाला म्हणलं त्या ठिकाणचा दगड त्याला म्हणजे त्या मूर्तिकाराला बरा वाटला, चांगला वाटला. मग तो दगड त्याने विचारलं की हा जो दगड आहे हा दगड मला द्या, यापासून मला मूर्ती बनवायची. ठीक आहे, त्याची किंमत वगैरे ठरली. तो मूर्तिकारने तो दगड घेतला, सोबत आणलेले त्याच्या त्या गाडी बैल म्हणा, वाहन म्हणा, काय असेल त्या वाहनामध्ये ते दगड टाकण्यात आला. मग त्यावेळेस दुसरा एक दगड तिथं होता बाजूला पडल्याला. मग त्या मूर्तिकाराने म्हणलं
ही दगड इकडे बाजूला टाकला कुणी घेणार नाही काही का वाटतं म्हणते. आणि ही बी टाका की तेवढ्या म्हणजे फ्रीमध्ये तुमच्याकडे एवढा मोठा दगड घेतला. ठीक आहे, थोडेसे ठेवून तुम्ही घेऊन जा, म्हणजे तसंच नेऊन. ठीक आहे, मूर्तिकाराने ते दुसरा बाहेर पडलेला एक दगड होता, तो पण दगड घेऊन गेला, गाडीमध्ये टाकला आपल्या, आणि तो दगड आपल्या गावी म्हणजे ज्या ठिकाणी तो मूर्ती बनवतो त्या ठिकाणी घेऊन गेला. मग त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर जो त्यांनी दगड पसंत केलेला होता तो दगड प्रथम घेतला मूर्ती बनवण्यासाठी, आणि जो दगड दुसरा होता घेतलेला उभं बाहेर पडलेला तो दगड त्याने बाजूला टाकून दिला. मग आपली छिन्नी घेतला, हातोडी घेतला आणि तो सुरू केला आपल्या ठोकायला त्या दगडाला आणि मूर्ती बनवायला सुरू केला. मग त्यावेळेस त्या दगडाला वेदना होऊ लागली, दगडाला वेदना होऊ लागली, तो कळू लागला, त्याला सहन होईना गेलं त्या दगडाला. त्या दगडाने वाचा फोडली, अहो अहो अण्णा, अहो बाबा, एवढं मला त्रास करू नका हो, मला खूप त्रास होतोय, नका हो. मग या मूर्तिकाराला मी त्या दगडाची थोडीशी दया आली. त्या दगडाला काय केलं, बाजूला काढलं, दया आली ना मूर्तिकार. त्याने दुसरा जो दगड आणलेला होता तो दगड घेतला आता मूर्ती करायला, आणि त्या दगडाला समोर घेतला, त्या दगडाला तो छिन्नीनं ठोकू लागला हातोडीने. बरं तो दगड, त्याचा घाव, त्या छिन्नीचा हातोडीचा घाव तो दगड सहन करू लागला. बघा, तो दगड सहन करू लागला. किती घाव पडले तर तो शेवटपर्यंत सहन केला, परंतु त्याला कळला नाही, रडला नाही की मूर्तिकाराला थांबा म्हटला. शेवट त्याही दगडाची एक सुंदर अशी मूर्ती तयार झाली, आणि ती सुंदर मूर्ती तो मूर्तिकाराने आपल्या ठेवून दिला बाजूला. म्हणजे मग असंच आपल्यासारखे सप्ताह कमिटीचे लोक, सप्ताह करणारे आध्यात्मिक लोक हे आले की, आणि ती मूर्त्या पाहू लागले. मग ती जी मूर्ती केलेली होती सुंदर अशी, ती मूर्ती त्यांनी पसंत केली, आणि आपल्याला घेऊन जाऊ त्या ठिकाणी या मूर्तीची आपण स्थापना करू. हे थोडासा आड होता, बंद करून चालू करून पुन्हा कर. तर पहा,